फायनली आम्ही पोहोचलोय छत्रपती संभाजीनगरला, म्हणजे आपल्या घरी. आणि आम्हाला ना ट्रिपला खूप जास्त मजा आली. आणि लिटरली आम्हाला घरी जावडत नाही, माहिती का. हर्षद एक हप्त्यानंतर मला भेटतोय, कसं वाटतंय? मिस केलं का मला? लय मिस केलं. काही सांगतं खरं लय मिस केलं. तर हर्षदचं इतकं पोट दुखत होतं, दादा तुम्ही काय आणलंय उटीवरून, काय आणलंय उटीवरून सांग. तर काही जाताना मी सगळं दाखवतो उटीवर आम्ही काय काय आणलंय, काय काय नाही. मग मी पहिले कप भर चहा पित होती, आता पातेलं भर चहा पिणार. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आपण चाललोय छत्रपती संभाजीनगरला, म्हणजे रिटर्न आपल्या घरी. आणि आता आहे ना आम्ही विजापूरच्या एकदम जवळ आहे. सोलापूर इथून मला असं वाटतं काहीतरी 90-95 किलोमीटर राहिलंय. आता माझ्यासोबत आलेलं आहे आशिष समोर बसायला, आणि आरुई पाठीमाग गेलेली आहे बघा. आरुई राहिली मस्तपैकी झोपून. अजून आपलं एवढं ट्रॅव्हल बाकी आहे. आपल्याला एक 6.5 घंटाचा प्रवास आहे. 394 किलोमीटर आपल्याला जायचंय. बट प्रवासाला खूप जास्त मजा येणार आहे. डिस्टन्स काहीच राहिलं नाहीये, बट आता भूक पण लागलेली आहे. आणि रात्री ना आम्ही नॉनस्टॉप प्रवास करणार होतो. नंतर आहे ना माझा ना डावा हात खूप जास्त दुखायला लागला. मग आम्ही ना ब्रेक घेतला, एका गावात थांबलो होतो. त्याच्यानंतर आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आणि आता 12 वाजलेले, आम्ही अजून काहीच खाल्लेलं नाहीये. आता कुठेतरी थांबू आणि पहिले पोटोबा करून घेऊ. आता ना मी जेवण करण्यासाठी थांबलेलो आहे आणि खूपच जास्त थकलोय मी. आता मस्तपैकी इडली सांबार काय भेटतं बघू इथं आणि खाऊन घेऊ. मला थोड्याच वेळात आपण महाराष्ट्रात एंटर होणार आहे. अरे थोड्याच वेळात आपण आपल्या राज्यात. ही तुझी का? हा नाही, माझी नाही ती. माझी कुठे आहे? माझी मागे आहे ना, कन्फर्म ना. तर आता ना आमचं जेवण पण झालंय. आणि हर्षदने आम्हाला व्हिडिओ कॉल केला होता. व्हिडिओ कॉलवरती त्यांनी आम्हाला सगळं घर दाखवलं की कसं घराचं काम झालंय, कसं नाही. आणि मी पण आता छत्रपती संभाजीनगरला गेलो ना की तुम्हाला कम्प्लीट आपल्या घराचा होम टूर देणार आहे, प्रत्येक काय काम झालंय काय नाही. आणि आरू सुद्धा तिच्या ब्लॉग मध्ये अपडेट देतच राहणार आहे. देणार आहे ना अपडेट? अरे वा, अरे इले बडबड करते रे बाबा गुगल बाई. तोंडच गप करतो. आता रस्ता तसा पण सरळच आहे. आशिष भाव, कशी होती जर्नी आपली? कसा होता प्रवास? कशी होती ट्रिप? जाताना एवढे एक्साइटमेंट होती, आता घरी जावं नाही वाटत, असं एकदम धक्काच वाटायला. हा नाही यार सगळ्यांना. काय सांगशील आपल्या ट्रिप बद्दल? बेस्ट होती ट्रिप. लाईक मी पहिल्यांदा एवढं लांब गेलो आणि एवढं सगळे लोकेशन एक्सप्लोर केले. तुमच्यासोबत खरंच मजा आली, दोघांसोबत भारी वाटलं. नाही आम्ही आहेत भारी वाटत, काही नवीन नाही. श्वेता कसा होता एक्सपिरियन्स? हर 6 महीने में ट्रिप निकालनी है अब आपने. कसा होता एक्सपिरियन्स? कसा होता एक्सपिरियन्स? तर खूप भारी होता, खूप मजा आली. आरोही माझं तर प्रत्येक ब्लॉग मध्ये दिसलंच असेल माझी एक्साइटमेंट किती होती. आणि आता लिटरली असं घरी जावं वाटत नाहीये, कारण एन्व्हायरमेंट इतकं सुंदर होतं माहिती का. खूप जास्त मजा आली. आणि लवकरच आम्ही सेकंड ट्रिप प्लॅन करू. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला कमेंट करायचे खूप साऱ्या. या व्हिडिओला जर 1000 कमेंट झाल्या तर नेक्स्ट ट्रिप सुद्धा आम्ही लवकर प्लॅन करू. 1000 कमेंट. आणि कुठे जायचं ते पण, आणि लोकेशन पण सजेस्ट करा तुम्हीच कमेंट मध्ये की आम्ही इथे जायला पाहिजे आणि आम्ही त्याच पॉइंटला फिरायला जाऊ. फक्त इंडिया मधलेच सांगा, कारण आमच्या बाकीच्या मेंबरकडे पासपोर्ट नाहीये. पासपोर्ट फक्त माझ्याकडे. तसं मी एकटा जाणारच आहे, बट सगळ्यांसोबत एकदा आपण इंडियामध्ये कुठेतरी जाऊ. सो कमेंट करा तुमची फेवरेट प्लेस, फेवरेट जागा कुठं जायला आम्ही पाहिजे, तुमचे सजेशन. आणि 1000 कमेंट आल्या पाहिजे या व्हिडिओला. फायनली आम्ही पोहोचलोय छत्रपती संभाजीनगरला, म्हणजे आपल्या घरी. पण आता आहे ना आम्हाला बाय बाय करायची वेळ आली आहे. आशिषला, भावाला मिस करेल मी तुला. लवकरच नेक्स्ट ट्रिप प्लॅन करू आपण लवकर. यस. आणि आरोहीने तर लई झोप घेतली. कोण न्यायला येतोय भावा? निशी. श्वेता मिस करेल सगळ्यांना. लवकरच भेटू. कधी काढायची पुढची ट्रिप? उद्या. पहिले गाडी शिकतो मी आधी, तुला एवढं बरं. तर आता गाडीमध्ये ना भरून सामान आणलेलं आहे, तो सर्व काढायचं आहे, सर्व सेपरेट करायचं. आता एक सामान तेव्हा ठेवताना काहीच वाटलं नाही, आता काढताना कशी परेशानी होती ना. सर्व एक काढावं लागतं. एवढा मोठा सामान निघालेला आहे गाडीतून, बापरे. एवढं आणलं होतं तुम्ही सोबत? संसार आहे दोघांचा. हा ना, किती सारं जमा केलेलं आहे. चलो आपला सामान काढताना तर लय परेशानी होणार आहे.
तर आता आहे ना आपण आशिष आणि श्वेताकडनं रेटिंग घेऊ आपल्या गाडीबद्दल. कसा होता प्रवास? भाई 10 out of 11 भाई 11 out of 10 भाई खतरनाक आहे. मस्त होती गाडी, एकदम कम्फर्ट होता, स्मूथ चालली आणि तू पण भारी चालवली, काहीच नाही असं झटके बिटके कुठेच काही वस्तू. श्वेता कसा होता एक्सपिरियन्स? 100 सुपर कम्फर्टेबल आणि खूप मजा आली गाडी. बस आता महिंद्रा वाल्यांकडून पैसे घेणं पडेल प्रमोशनचे. आणि आम्हाला ना ट्रिपला खूप जास्त मजा आली. अँड लिटरली आम्हाला घरीच जावडत नाही माहिती का. आता यांचं सामान काढून दिलंय, मी आतापर्यंत पळून गेला असतो कारण जायची इच्छा होत नाहीये. येताना कसं होतं ना आपल्याला, जाताना इतकी एनर्जी होती आणि येताना ती एनर्जीच गायब झाली कारण आता हार्डेस्ट बाय बाय करायचं होतं आम्हाला एकमेकांना. आता गेल्या भावा घरी गेल्यावर पहिले अभ्यास कर. अभ्यास आणि ड्रायव्हिंग. हा मग मी ड्रायव्हर म्हणत होतो, तुला काय वाटलं आता स्टेरिंग नाही पकडत का? कुठे ड्रायव्हिंग स्कूल? आरोईला ड्रायव्हिंग स्कूलची तर पाठी पण दिसली. आता मी घरी जाणार आहे, सगळं सामान काढू, सगळ्यांना भेटू, गप्पा मारू आणि मग झोपतो काही येणार नाही मला लवकर. आता आहे ना चाललेला आहे आशिषला आहे ना निशी भैया घ्यायला आलेला आहे. बाबर झालं तू मोठी गाडी आणली माहिती का, लय सामान आणलं होतं त्यांनी. संसार होता दोघांचा संसार. चला हॅपी जर्नी. हॅपी घर पोहोच. 2 किलोमीटरचा प्रवास चांगला करा. चलो बाय 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 बाय. आता आहे ना आम्ही गाडीतलं सगळं सामान काढून घेतो. आता घरी आलोय, मम्मी पप्पा हर्षद कोणीच घरी नाही, सगळे नवीन घराकडे गेलेले. घरी तर कोणीच नाही, सगळे गेले नवीन घराकडे. आरोई राहिली झोपून कारण आरोईला बरं नाही आणि सगळे गेले नवीन घराकडे. सो मी आता नवीन घराकडे चाललोय. एकदा काय काम झालंय काय नाही बघून येऊ कारण मला तर काही झोप येणार नाही तशी. फायनली आलोय मी आपल्या नवीन घराकडे. हर्षद 1 हप्त्यानंतर मला भेटतोय, कसं वाटतंय? मिस केलं का मला? लय मिस केलं, काही सांगतं खरं लय मिस केलं. आणि काही तेव्हा आपल्या नवीन घराकडे अपडेट देतो मी. अजून तर वरती इकडे काही काम झालेलं नाही. तसं सह्याद्रीचं एक नाव येणार आहे. हर्षद त्याने तो कलर नाही दिला तिकडचा, देणार आहे का नंतर? हा देणार आहे. त्यांना आहे ना त्या कलरचा कोडच नाही माहिती, त्यांनी ग्रेच कलर आणलाय. तर मग आता ते बिल्डर आहे ना त्यांना त्या कलरचा कोड विचारणार आहे, मग तो कलर आणणार आहे. कॉलर आणणार आहे का? आणि पार्किंग बघा किती सुंदर दिसतीये. आणि वाव ह्या साईडची वॉल तर इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर. हे बघा बघा हर्षद, ही पार्किंगची भिंत. आणि पार्किंगची भिंत एवढं सुंदर करायचं मेन रिझन काय माहिती का? आम्हाला इथं बर्थडे सेलिब्रेशन साठी करायचंय. बर्थडे सेलिब्रेशन परत वेगवेगळे सेलिब्रेशन असतं आपल्याकडं, मीटिंग असतात, प्रोग्राम असतात, तर ते सगळे आता इथं होणार आहे. सुंदर वॉल वाटते ना, एक नंबर. बीन प्रॉपर इथं लाईट पण प्रॉपर येतं. हर्षद एक लाईट कुठे गेला इथला? कुठलचा? इथला एक लाईट काय माहिती वाटते वॉल एक नंबर. आणि एक कॅमेरा इकडचा कोणीतरी उलटा करून दिला. काय झालं? हा कॅमेरा उलटा करून दिलाय. उलटा तुला आहे का? स्टूल वरती. हा ते तेव्हा कलर करत होते ना, तेव्हा त्यांनी ते पेंट करताना काही केलं असं. दादा चढलाय, करतोय तो कॅमेरा सरळ. तर चला आता वरती जाऊ आपण. नंतर येत असशील तू कुठं? नवीन घरात, म्हणजे असं आता सगळ्यात घर रेडी झालंय. हा मस्त वाटतंय. सगळे लाईट ऑन करू आपण. घर इतकं सुंदर वाटतंय ना. मी पहिले किचन मध्ये आलो. फ्रीज बघा, फेवरेट पार्ट आहे किचन मधला माझं हे फ्रीज. हे पूर्ण मागं गेलंय, एवढं मोठं फ्रीज आहे. हो किती मोठं आहे, माझ्या हाईट पेक्षा पण जास्त आहे. या साईडला आहे ना तसं क्रॉकरी युनिट पण आहे. इकडून पण ओपन होतं ते. इकडून पण ओपन होतं. पहिले हे ओपन करावं लागतं, मग ते ओपन होतं. अरे तर काही घर इतकं सुंदर दिसतंय म्हणजे ह्या साईडला हॉल पण खूप सुंदर दिसतंय. वाव. याला काय द्यायचं बाकी वाटतं पट्टीला? हा ते उद्या येणार आहे आता. चल वरती. तर आपण आता हर्षदच्या बेडरूम मध्ये आलेलो आहे. अरे अरे याची बाकी आहे ना हर्षद पॉलिश ते केली. थोडं अजून पॉलिश पाहिजे त्याला. मिरर वाव बसला बा हर्षदच्या रूम मध्ये मिरर. लाईट नाही घ्यायच्यात? कशात? नाही मिरर मध्ये ते वरचा लाईट कसा लागतो? हा लागला. हर्षदचा ड्रेसिंग टेबल. तिकडे मम्मी पप्पाची बेडरूम सुद्धा रेडी आहे. तिकडे सुद्धा बसलेला आहे मिरर. वाव एकदम भारी. चला आपण आता मम्मी पप्पाला भेटू. तर काही खबर मम्मी खराब झालं की पप्पा कसे हसू राहिले म्हणतात जाय. गिझर पण लागले बघा वॉशरूम मध्ये. नवीन घराकडनं आता आलोय आपल्या जुन्या घरी. आणि आता मम्मी पप्पा आम्ही सगळ्यांनी खूप जास्त गप्पा मारल्या. पप्पा कोणाच्या तोंडावर घेऊन बसले? तुमचे पप्पा व्हिडिओ पाहते काय? तुम्हाला बोलती का तुम्ही व्हिडिओ आले म्हणून? तर आहे ना खूप जास्त गप्पा वगैरे मारल्या.
आणि खूपच जास्त मजा आली. मम्मीला आणि हर्षदला ना आता मी त्या गोष्टी दाखवणार आहे ज्या आम्ही ना स्पेशल उटीवर आणलेल्या आहे. आणि हर्षदसाठी पण काहीतरी आणलेलं आहे मी. काय आणलं असेल. आणि हर्षदला ना खूप कमी मार्क पडले. मी त्याला म्हटलं होतं की 95% मार्क पडले पाहिजे तुला, बट हर्षदला किती पडले? 85. तर आता हर्षद याच्या बदल्यात आहे ना 10 ब्लॉक करणार आहे डेली. सॉरी 10 दिवस लगातार ब्लॉक करणार आहे. हे बघा 3 दिवस झालेले, अजून 7 दिवस बाकी. हा लगातार थोडे झाले 3 दिवसाचे. मग लगातार झाले. मम्मीने सांगितलं नाही का तो सोमवारचा केलेला जुना पाना ब्लॉग टाकला. आणि काही हर्षदचं पण चॅनल आहे हर्षद गाडेकर ब्लॉग्स म्हणून, त्याच्यावर पण खूप जास्त इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. तो त्याच्या चॅनल नक्की सपोर्ट करा आणि त्याचे ब्लॉग पण बघा बरं का. तुझं प्रमोशन केलं मी, आता पैसे दे मला. दादांचे जेव्हा बाहेर जाते ना मग मी भोगतो देतो सगळं काय, मग तुम्हाला पण कळायला पाहिजे ना काय झाले नवीन घरातलं. जा पाणीला बेटी जा. थांब हिंट सांग, गिफ्ट काय हिंट? तुझ्या स्टडी रिलेटेड आहे. स्टडी रिलेटेड. तू पाणी आण जा, पाणी आण सांगतो तुला. जा स्टडी रिलेटेड आहे, पाणी आण. तर हर्षदचं इतकं पोट दुखत होतं, दादा तुम्ही काय आणलंय उटीवरून, काय आणलंय उटीवरून सांग. तर काही जाताना मी सगळं दाखवतो उटीवर आम्ही काय काय आणलंय, काय काय नाही. उटीला म्हैसूरला भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या. जसं जसं मला गोष्टी दिसल तसं तसं मी दाखवत जातो. तर चालू करू ह्या गोष्टीपासून. तर बेसिकली याच्यात एक झाड आहे इकडे, मी पुढे दाखवतो तुम्हाला. नाही म्हणजे असं एवढं झाड घाण नाहीये. आता दादा ते झाड ओपन केलेले, त्यांनी पॅक किती प्रॉपर करून दिले ते दाखवतो ना. दम धर ना. अरे तू म्हणत होती ना गाडीत वास येतोय कशाच तरी, याचा येत होता वास. हे बघ त्या झाडांचा पाईन ट्रीचा वास होता. त्या पाईन ट्रीचा लय सुंदर वास होता. हे बघा, हे बोन्स आहे. आणि ना 1 मिनिट हर्षदला डब्बा बाहेर ठेव. तर हे ना नवीन घरासाठी आणलंय आणि जेवढं मोठ्या कुंडीत लावू ना तेवढं मोठं होतंय. हर्षद तो पाण्याचा स्प्रे दे. मोठे झाल्यावर इतकं सुंदर दिसतं ते. गौरींना लावले असंच पाणी, त्याला पण छोटे छोटे ते. नाही हे लय मोठं होतं. हे मोठं होतं, जेवढं मोठं कुंडी तेवढं मोठं झाड होतं ते. राईट, याचाच वास येत होता तो. आपण आता याला साईडला ठेवून देऊ. याच्यात आणि याच्यात आहे ना बिया आहे, बिया असे मल्टिपल बोन्स आहे नसता का, त्याच्या बिया आहे. कृष्ण कमळ वगैरे त्याच्या बिया आहे याच्यात. आणि याच्यात आहे ना असे वेगवेगळ्या मल्टी कलरची फुलं आहे. हे कसं करायचं, असं पहिले खाली माती टाकायचे. लिली नाही, वेगवेगळे आहेत, वेगवेगळे सगळे वेगळे असे पानं आहेत त्याचे, असे वेगळ्या प्रकारचे. तर हे सीड्स आणलेले आहे आम्ही. आणि ही गोष्ट घेतली होती आम्ही उटीला. उटीला आहे ना आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, टी पार्क मध्ये नाही, डोडाबेट्टा लेकचे, डोडाबेट्टा पॉइंटला. तर तिथे ना आम्हाला थार रॉक्स भेटली होती. थार रॉक्स दाखवतो मी. हे बघा, ही थार रॉक्स आपली रिअल आहे. तिला सनरूफ वगैरे पण आहे. हे बघा, सनरूफ पण आहे. हे बघ सनरूफ आहे. मागच्या दरवाजाने उघडत फक्त. हे बघा सेम आपली जशी थार रॉक्स आहे. क्लोज आहे कॅमेरामॅन. हे बघा जशी आपली थार रॉक्स आहे ना सेम तशी आहे, सेम. हे बघा पाठीमागे तिला व्हील पण आहे, सेम आपली थार रॉक्स आहे बघ. फक्त कलर ब्ल्यू पाहिजे असतो, सेम. ही ना मी माझ्या कलेक्शन साठी आणलेली आहे. आणि थार रॉक्स गाणं म्हणते हे बघ. बंद केल्यावर नाही काहीतरी दाबल्यावर. एक मिनिट आता तिने गाणं म्हणलं आणि समोरचे लाईट पण ब्लिंक केले. कमी दाब असं खाली आपटल्यावर वगैरे. हा मी निकला गड्डी लेके म्हणती ती. समोरची लाईट पण ब्लिंक होत. हे बघा समोरची लाईट पण. मी उत्तर दिल छोडा आहे म्हणती ती. दरवाजा बंद केली बंद होऊन जाते गाणे. रोडने चालल्यावर गाणं लागतं. इथे ठेव. हा नाचो. आणि ना हे जे ना हे आरोहीच्या भावासाठी आणलेलं आहे. बट नंतर आम्हाला लक्षात आलं की त्याला एक चाकच नाहीये. हे बघा समोर आहे, इथं चाकच नाही त्याला. घेतल्यावर का हा आहे. नाही हे इथलं चाक आहे, एक चाक नाही त्याला. तर या ठिकाणी ना म्हैसूरचा फेमस म्हैसूरचा पेढा पण आहे, म्हैसूर स्पेशल. आणि म्हैसूर पाक पण आहे. मम्मीची फेवरेट गोष्ट म्हैसूर पाक. हे बघा मम्मी बाजारातले नेहमी. हा जो आहे ना हा तिकडचा स्पेशल आहे काहीतरी असा. आणि हा जो आपण खातो असतो नॉर्मल वाला तो पण आहे. त्याचा स्मेल पण इतका सुंदर आहे ना, स्मेल घेऊन बघ ना. आणि 15 दिवस राहतो म्हणे ते म्हणत असं म्हणे. फ्रीजच्या व्यतिरिक्त. हा फ्रीजच्या व्यतिरिक्त. कसं आहे हे बघा. आणि हा म्हैसूर पाक जो आपण खातो
लहानपणी किती खात होतो म्हैसूर पाक, आता खातच नाही. आणि हे ना आपण तोंडात टाकल्यावर ऑटोमॅटिक पिघळतंय. हा का? विरघळत नाही पिघळते. पिघळत शब्द तुमच्या दोघांचा. या ठिकाणी 2 ज्वेलरी बॉक्स आहे. ज्वेलरी नसली म्हणून काय झालं, 2 बॉक्स तर घेऊ शकतो. हा मोठावाला घेतलाय मी. तुला काय ज्वेलर ठेवण्यात आहे? मग माझ्या कानातले. साठी घेतलेलं तो तुझ्यासाठी घेतलं. आणि याच्यात एक फ्रीज मॅग्नेट पण आहे. कॅमेरामॅन तुम्ही थोडासा क्लोज आओ, इधर फ्रीज मॅग्नेट बताओ. तिथं पण आहे बघ. हे बघा, हे एक आहे, हे म्हैसूर पॅलेसचं आहे आणि हे उटीवालं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून पण आहे फ्रीज मॅग्नेट. बट नंतर मला कळलं की आपल्या फ्रीजला हे बसूच शकत नाही. त्याच्यासाठी एक मॅग्नेटिक प्लेट घेणार आहे मी आणि त्याच्यावरती हे सगळे फ्रीज मॅग्नेट लावणार आहे. लय सारे ते. आता आहे ना खूप जास्त इंटरेस्टिंग पार्ट आहे. याच्यात हर्षदचा पण खूप जास्त फेवरेट पार्ट आहे. थांब ना, मी खोलते ना. नाही ना, पण मी फोडतो ना. हे बघा, याच्यात पण फ्रीज मॅग्नेट आहे. हे बघा आता फ्रीज मॅग्नेट किती आहे. हे पण फ्रीज मॅग्नेट 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 आहे. आणि याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे एवढे फ्रीज मॅग्नेट ऑलरेडी आहे. मला आता याच्यासाठी पूर्ण मॅग्नेटिक प्लेट घेणे. हे बघा, एवढे सगळे फ्रीज मॅग्नेट. आणि याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून भरपूर सारे फ्रीज मॅग्नेट आहे. आणि ना आता हर्षदसाठी या ठिकाणी भरपूर साऱ्या कामाच्या गोष्टी आहेत. त्याच्या पहिले आरोहीसाठी ना मी एक पुस्तक आणलेलं आहे. हे बघा, पु ल देशपांडे यांचं 1-0 मी. आता आरोही हे पुस्तक वाचणार आहे ना, वाचणार आहे. डेली एक पेज वाचायचं. आणि गाडीसाठी ना मी एक कपडा पण आणलेला आहे. म्हणजे पाण्यावर असं फिरवलं आपण की पाणी तो सक करून घेतो, शोषून घेतो पाणी. हा, स्पंज टाईपच आहे. हे बघा, स्पंज टाईपच आहे बेसिकली. ते झाले भारी ट्युटोरियल देत होते. असं पाणी स्प्रे करत होते. देखो भैया ऐसा भी होता है, वैसा भी होता है. पूर्ण पाणी याच्यात सक करून घेत होते. अजून एक फ्रीज मॅग्नेट आहे. आणि अजून एक फ्रीज मॅग्नेट आहे. हे बघा, थाळीचं आहे. हे मला लय आवडलेलं. थाळीवाले किती बोज येतात. किती सुंदर बघ. टेबलवर नाही, याला ना असं फ्रीजला लावावं लागतं. हे बघा, किती क्यूट आहे ते. आणि आता सर्व हर्षदच्या गोष्टी एक एक चालू करू. अजून एक फ्रीज मॅग्नेट आहे. हे बघ, अरे हे लायन वालं, वाला आपलं सह्याद्रीचा लायन आहे. याचं पण एक फ्रीज मॅग्नेट आहे. हर्षदच्या गोष्टींकडे येऊ तर चालू करूया शार्पनर पासून. हे बघा, हे शार्पनर आहे. इथं पण शार्प करू शकतो, इथं पण शार्प करू शकतो. आणि शेप बघा कसा आहे. हे बघा, पूर्ण कार आहे. आणि या ठिकाणी पण शार्प करू शकतो, या ठिकाणी पण शार्प करू शकतो. हर्षद कशी वाटली ही गाडी? बेस्ट. ठेवून द्यायची. आणि आता बघा, ही जी बंदूक आहे ना, हे बघ, हिच्यात अरे लाईट लागतो ना हिच्यात, काय माहिती ते नंतर बघ. आणि हा काय माहिती मम्मी, पेन आहे. पेन आहे. आणि कुठून निघतो पण तो? वरतून कुठून तर निघत असेल. नाही, इथून 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 इथून. हा हे बघा, पेन आहे हा, पेन. लाईट पण लागतो. हे इथं बटन आहे. हा ना, पण ते लागत नाही ना लाईट. ते नंतर बघ तू कसा लागतो. याच्यात लाईट पण आहे. हे बघा, ह्या 2 गोष्टी. सेल वगैरे. त्याच्यानंतर हा शूज बघा. हे बघा, आणि हा शूज जे आहे ना, हे पण शार्पनर आहे. हे बघा, हे पण हर्षदसाठी आणलंय. आणि त्याच्यानंतर ही कार बघा, हर्षद ही कार बघ किती सुंदर आहे. हे बटन दाब. हे बघा, पेन आहे. किती भारी आहे बघा. हर्षद मस्त फ्लेक्स करणार आता शाळेत. साईड नेणारच नाही मी, ढापून घेतील पोरं. हे बघा, त्याच्यानंतर आहे ना एक पेन आहे. किती क्यूट आहे बघा, मल्टी कलर. याच्यात येल्लो कलर लागला, येल्लो कलर. त्याच्यानंतर कसं आहे, नॉर्मल कसं करायचं याला, तेच खाली ओढायचं, दुसरं ओढायचं जे लावायचं. ओके मॅडम, ओके. असं ग्रीन कलर, पर्पल कलर, भरपूर सारे कलर आहे. आणि त्या हातात पकडायला पण किती क्यूट आहे बघा ना. हे बघा, सॉफ्ट सॉफ्ट. त्याच्यानंतर ना एक इरेझर आहे. हे बघा किती भारी आहे. काय वाटतंय ते. हा धावा. त्याच्यानंतर इकडे आहे बघा, हे ऍस्ट्रॉनॉट वालं पण जे आहे ना, हे पण इरेझरच आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे इरेझर आहे. त्याला पाऊच किती क्यूट आहे बघा. गाजर पण इरेझर. आता इथं कोणाला रिअलच वाटेल ना, हे शेंगदाणा, शेंग, हे मुंगाची शेंग, भुईमुंगाची शेंग. हे बा, इरेझर आहे. हे पण इरेझर. हे काय आहे? अरे हे काय आहे? शिमला मिरची आणि केळी. 3 केळी. किती क्यूट आहे ते. आणि हे बघा, हे काय? कॅमेरा. नाही, कॅमेरा नाही. अरे आणि कॅमेरावाला पण शार्पनर. हे बघा किती भारी. हर्षद बघ, एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्या तुझ्यासाठी. कशा वाटल्या? खूप छान वाटल्या. सिरियसली आवडल्या ना? यस, आवडल्या. असं ठेवून देईन ना मी. मस्त आता नवीन घरात ठेवून दे. मस्त कलेक्शन करायचं असं तू पण. असं टेबलवर वगैरे असं नाही काय, बॉक्स करायचं, त्याच्यात सर्व ठेवायचं, कलेक्शन करायचं कुठल्या जापनीज पेन पण आहे. हो, जापनीज पेन पण आहे. तर अजून आहे ना, तर भरपूर साऱ्या गोष्टी. आता हे बघा, याच्यात काय, याच्यात माझी फेवरेट गोष्ट
आता तुम्ही चॉकलेटचे हे बघा फक्त बॉक्स, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट हे बघा, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट, सगळे 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 वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आहे. व्हाईट चॉकलेट आहे, परत असे चॉको चिप्स आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट बिकलेट आहे. आणि या ठिकाणी असेच आगमन झालेलं आहे. हे बघा झेब्रा कट करून आलेला आहे तो. आणि हे बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट हे बघा. आणि ना मी टेस्ट करून सांगतो, सगळे तुलाच आणले बाबा ते. हे बघा मी टेस्ट करून सांगतो. एकदम भारी चॉकलेट. हे ठेवून द्यावं लागणार आहे, कारण ना लय डेंजर गँग येईल सध्या, ते चॉकलेट राहणार नाही. आगमन झालेलं आहे डाकूंचं. हे रेड वाला ट्राय करतो मी एकदा. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही अशी चहा पत्ती पण आणलेली आहे बघा. मम्मीची मसाला फेवरेट टी गोष्ट. हे बघा, मसाला टी हे बघा. आणि एक आहे ना, एक कुठे गेली हे बघा, हे बाकी मसाला टी आहे. आणि हे बघा ही, आणि चॉकलेट फ्लेवरची चहा आहे, चॉकलेट फ्लेवरची. ही ट्राय करायची यार, काय आहे नेमकं, कशी लागते ती चॉकलेट फ्लेवरची म्हणजे कशी असेल ट्राय करू एकदा. तू कटिंग केली का रे? ते काय दिसतं बघा ना. ते काय झेब्रा कट करून आलाय तो. 80 साठी डॉल आणली आहे बघ, किती क्यूट आहे. तिला ठेवणार आहे शानी. हे बघ किती क्यूट आहे. नाही त्याची लटकून ठेवायची, मम्मी सांगायचं ठेवून द्यायची अशी वरती लटकून ठेवायची. आणि ती डॉल आहे ना बसती वगैरे हे बघा, सगळी अशी बसती पण, गाणं पण म्हणती. गाणं पण म्हणते. हे बघा एक मिनिट, मला चाऊमिन सांगा तिला. हे बघा मी ना हे बघा हर्षूसाठी ना हे आणलंय हुडी. हे बघ किती क्यूट आहे बघ ना, किती भारी आहे ना. हे बघ कॅप वालं हुडी, इतकं आवडलं होतं मला. नाही येईल त्याला, येईल मी थोडस मोठंच आणलंय, जेणेकरून झालं ते थोडस नंतर पण आलं पाहिजे. हे बघा लय cute आहे, मस्त. छान येतं. मला याच्यातला ब्ल्यू कलर पण आवडला होता, पण ती कॅप आहे ना, नाही आणि कॅपला काहीतरी एम्ब्रॉयडरी वर्क होतं नाही चांगलं. ना, ते स्काय ब्ल्यू वाला आवडलं होतं आपल्याला. नाही पण एक ती ब्ल्यू वालं, नेव्ही ब्ल्यू वालं पण, हा. पण त्याच्या कॅपवर इथं काहीतरी होतं, त्याच्यामुळे ते नाही घेतलं. मग आम्ही हा कलर घेतला होता, म्हणजे हर्षूने किती पण घाण केला ना तो काहीच वाटणार नाही. हे बघा, ते गोरे आहे आणि त्याला. त्याच्यानंतर आता आहे बाय, हे जे इकडे थांबलेले का स्नॅप बिप टाकू राहिले, यांच्यासाठी पण आणलेलं आहे काहीतरी. हे बघा काय आणलं काय आणलं ते पाय ना, काय आणलं रे बापल्यासाठी. त्याला काही आणलं ते फोडून बोलूनच नाही ते ते बघा. आणले रे तुम्हाला. अंडरपॅन्ट आणलं, अंडरपॅन्ट नाहीये. हे बघा अशा मसाला टी वगैरे आणलेले. हे बघा त्यातले एक काढून ठेवते चॉकलेटचं माझं. हे बघा तर ही देणार आहे आपण आशिषच्या घरी, आणि एक चॉकलेटचा डब्बा. दे रे बा आशिष तुला टाळ्या. टाळ्या. आणि हे बाई चॉकलेटचा डब्बा, आणि हे मयूरसाठी. मयूरसाठी नाही का टाळ्या. टाळ्या. आणि हे कालू तुला कोणते देऊ, हे देऊ का हे देऊ? कालू ही का, तर कालूला मसाला टी. तू चहा नको पिझ्झा, दूध पिझ्झा गौरव होशील बरं का, चहा पिला काळ होतं. आणि बाकी हे थोडस अजून 2-3 मेंबर आहे, अरविंद वगैरे पण रडतील, तर अरविंद आणि त्यांच्यासाठी पण आणलेलं आहे. परत जयराम भाऊ साठी, अमोल त्यांच्या घरी, हे सगळ्या टीमचा विचार करून सगळ्यासाठी थोडं थोडं आणलं होतं. त्याच्यात अजून हे बघा, परत मनूभाऊच्या घरी पण एक द्यायचा आहे बॉक्स. हे बघा असं. ए यार तुमचे चॉकलेट पाहू द्या खाऊन कसे. नाही हे आम्ही ना वेगळ्या फॅक्टरीत घेतलं होतं, पण नंतर मग म्हटलं यांना न्यू, मग आम्ही ना पुढे आल्यावर लक्षात आलं, मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी घेतलं. भिकर तिकडे तुमचे बॉक्स का रे. मम्मीची तर फेवरेट गोष्ट आणली भाऊ. आता मम्मी पहिले कप भर चहा पित होती, आता पातेलं भर चहा पिणार आहे. काय काय अरे हर्षद मम्मी किती चहा पिती? एवढी तूच एवढा कप पितो. मोठा आहे छान असतो म्हणते. मम्मीने हर्षदला पण चहाची सवय लावून ठेवलेली आहे. नाही मी नाही याच्यावर हत्ती छोटी छोटी, त्याच्यावर हत्ती असे एकदम भारी डब्बा आहे. याच्यावर हत्ती नाही. तर आता आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो आहे. मयूर आम्ही घर नव्हतो करमलं भावा, कोणाची आठवण आली जास्त तुमची? खरंच का? खरं खरे हे कोणीच म्हणलं नाही, फक्त मयूरच म्हणजे दादानी करमत नाही, दादानी करमत. तूच माझं बोय भावा. हे काय पुरी आहे ना रे बोलायला, त्यांना कोणाची आठवण येत नाही. मला फक्त तुमच्या आठवण दररोज
दादा याला देत ना आरामच्याला त्यांनी एकदा पण नाही म्हटलं एकदा पण मी जरी कॉल करत होतो तुम्हाला कॉल केला कोणी त्या बिचाराकडे रिचार्ज नाही फोन नाही म्हणून तरी फोन नाही म्हटलं तेल फिरू द्या काय कॉल मध्ये अर्जंट करा द्यायच्या मयूर दिसला मला हे पाय फोटो मयूरचा फोटो काढून आणले यांचे काढले या भाऊंटे करते ना म्हणून ते कुठे गेले दुसरं फोटो काढले दुसरं कुठे गेले गोर गोर पोरग तर आम्ही ना खूप वेळपर्यंत गप्पा मारल्या खूप जास्त मस्ती केली आणि काही आजचा ब्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला मजा आली असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नेक्स्ट ट्रिप मी कुठं प्लॅन करू ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड